नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी थेट 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची योजना आणली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आधी ही मर्यादा कमी होती, पण आता सरकारने नवीन सुधारित जी.आर. काढून यात ऐतिहासिक बदल केले आहेत. या योजनेचे नाव आहे CMEGP म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला 15% ते 35% पर्यंत सरकारी सबसिडी देखील मिळणार आहे. आता नवीन नियमानुसार 1 कोटीचे कर्ज कोणाला मिळणार, शैक्षणिक पात्रता काय लागेल आणि नवीन कोणत्या व्यवसायांचा याच्यात समावेश केला आहे, हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर फायनान्स मित्र इंडिया. आता सबस्क्राईब करा आणि चला सुरू करूया. मित्रांनो, राज्यातील सुशिक्षित युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभी करण्यासाठी आणि नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. मॅन्युफॅक्चरिंग बिझनेससाठी पूर्वी 50 लाख मर्यादा होती, ती आता वाढून थेट 1 कोटी रुपये करण्यात आली आहे. सेवा आणि कृषी पूरक उद्योग यासाठी आधी 10 ते 20 लाख मिळायचे, पण आता 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. आता वैयक्तिक मालकी आणि भागीदारी सोबतच एकल मालकी कंपनी आणि मर्यादित दायित्व संस्था सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी आणि ग्रामीण भागातील मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे सरकारने या योजनेत अनेक नवीन घटकांचा समावेश केला आहे. आता खालील व्यवसायांसाठीही तुम्हाला कर्ज आणि सबसिडी मिळेल. कुक्कुटपालन आणि अंडी उबवणी, मधुमक्षिका पालन आणि रेशमी उद्योग, मत्स्यपालन आणि मासेमारी व्यवसाय, हॉटेल किंवा ढाबा, होमस्टे आणि क्लाउड किचन, जलक्रीडा आणि प्रवासी वाहतुकीसाठी बोट व्यवसाय. हा लाभ घेण्यासाठी सरकारने पात्रता निकष पुढील प्रमाणे ठेवले आहेत. तुमचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी असावा. मॅन्युफॅक्चरिंग बिझनेससाठी 10 लाखाच्या पुढील प्रकल्पासाठी किमान 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सेवा किंवा कृषी पूरक व्यवसायात 5 लाखाच्या पुढील प्रकल्पासाठी किमान 8वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. कुटुंबातील पती आणि पत्नी एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच तुम्ही आधी केंद्र किंवा राज्याच्या इतर कोणत्याही सरकारी सबसिडी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मित्रांनो, आता या योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेऊया, तो म्हणजे सरकारी अनुदान. या योजनेत सरकार तुमच्या प्रकल्पासाठी 15% ते 35% पर्यंत अनुदान देते. हे अनुदान तुम्ही कोणत्या प्रवर्गात आहात आणि तुमचा व्यवसाय ग्रामीण भागात आहे की शहरी भागात यावर अवलंबून असतं. स्क्रीनवर दिसणारं तक्तं एकदा नीट पहा. जर तुम्ही SC, ST, महिला, दिव्यांग, माजी सैनिक, OBC, BJNT किंवा अल्पसंख्याक या विशेष प्रवर्गातील असाल तर तुम्हाला सामान्य प्रवर्गापेक्षा जास्त अनुदान मिळू शकतं. आणि जर तुम्ही सर्वसाधारण प्रवर्गातील असाल तर तुम्हाला वेगळ्या दराने अनुदान दिलं जातं. आता स्वतःच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर विशेष प्रवर्गातील फक्त 5%, तर सर्वसाधारण प्रवर्गातील 10% स्वतःचं भांडवल आवश्यक असतं. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात दिली जाते. मित्रांनो, आता अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला CMEGPच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुमच्या अर्जाची जिल्हास्तरीय कार्यबल समितीमार्फत छाननी केली जाणार. समितीकडून शिफारस झाल्यानंतर अर्ज संबंधित बँकेकडे पाठवला जातो. बँक तुमच्या प्रकल्पाची आणि कागदपत्रांची पडताळणी करून कर्ज मंजूर करते. कर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाकडून मिळणारी ही सबसिडी थेट तुमच्या हातात दिली जात नाही, तर ती 3 वर्षासाठी बँकेत FD म्हणून ठेवली जाते. 3 वर्षानंतर प्रकल्प सुरू असल्याची पडताळणी झाल्यावर ही रक्कम तुमच्या कर्ज खात्यात आयोजित केली जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्ज मंजूर झाल्यानंतर उद्योजकता विकास प्रशिक्षण EDP ट्रेनिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. उत्पादन उद्योगासाठी 2 आठवड्याचे तर सेवा उद्योगासाठी 1 आठवड्याचे प्रशिक्षण असते. हे प्रशिक्षण ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पूर्ण करता येते. मात्र काही प्रकारांमध्ये शासनाने मान्य केलेले कौशल्य विकास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असल्यास EDP प्रशिक्षणातून सूट मिळू शकते. तर मित्रांनो, स्वतःचा उद्योग सुरू करण्याची हीच ती सुवर्ण संधी आहे. नवीन सुधारित नियमांचा फायदा घ्या आणि आत्मनिर्भर व्हा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना आणि WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह फक्त तुमच्या फायनान्स मित्र इंडियावर. जय हिंद, जय महाराष्ट्र.